टाइप्स ऑफ नंबर, संख्यांचे प्रकार आपण शिकणार आहोत. संख्यांचे प्रकार हे जनरली तुम्हाला 5वी 6वी पासूनच सुरुवात होते. मग त्यामध्ये प्राईम नंबर असेल, कंपोजिट नंबर असेल किंवा इंटिजर्स असतील किंवा इतर असणारे काही जे नंबर्स आहेत. त्यानंतर 9th ला तुम्ही जर गेले तर या सर्व असणाऱ्या संख्यांचे जे गट आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं. 9च्या मुलांसाठी हे खूप आवश्यक आहे. त्याच्या अगोदरच्या वर्गांच्या मुलांसाठी सुद्धा गरजेचे आहेत, परंतु 9th मध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत आणि ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. वेगळ्या स्वरूपाचे असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला हे असणारे संख्या गट विचारले जातात. तर चला आता आपण या संख्या गट आपण पाहूया. पहिली संख्या गट जो आहे तो आहे इव्हन नंबर. त्याला मराठीमध्ये समसंख्या असं त्याला म्हटलं जातं. आता समसंख्या कशाला म्हणायचे, तर ज्या संख्या मल्टिपल ऑफ 2 म्हणजे 2च्या विभाज्य असतात, म्हणजे ज्या संख्या 2च्या टेबल मध्ये असतात किंवा ज्या संख्येला 2 ने भाग जातो अशा संख्येला इव्हन नंबर्स असं यांना म्हटलं जातं. तर इव्हन नंबर कोणकोणते आहेत, तर 2, 4, 6, 8 या 2च्या टेबल मध्ये असणारे म्हणजे 2 ने मल्टिपल असणारे किंवा 2 ने विभाज्य असणारे किंवा 2 ने भाग जाणारे ज्या ज्या संख्या आहेत त्या सर्व असणाऱ्या संख्यांना इव्हन नंबर्स असं म्हटलं जातं. जनरली आपण जर विचार केला तर ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल, यापैकी कुठला पण एक जर नंबर जर ज्या संख्येच्या युनिट प्लेसला जर असेल तर अशा संख्याला 2 ने भाग जातो. म्हणजे अशा संख्या त्या 2च्या मल्टिपल्स असतात. तर अशा नंबर्स मग किती आहेत, तर असे नंबर जे आहेत हे इन्फानाइट आहेत, अनकाउंटेबल आहेत, असंख्य आहेत की त्यांना आपण मोजू शकत नाही. तर जनरली मी काय तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेले आहे 2, 4, 6, 8. तर या सर्व असणाऱ्या संख्यांना म्हटलं जातं इव्हन नंबर्स. पुढे पण इन्फानाइट आहेत, मीन्स अनंत आहे. त्यानंतर दुसरा जो संख्या गट जो आहे तो आहे ऑड नंबरचा. ऑड नंबरला मराठीमध्ये विषम संख्या असं यांना म्हटलं जातं. आता विषम संख्या कुठल्या आहेत तर लक्षात ठेवण्यासाठी मी नेहमी सांगतो की ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, ज्या संख्या 2च्या टेबल मध्ये नाहीत, त्या ज्या संख्या 2चे मल्टिपल नाहीत अशा संख्या सगळ्या विषम संख्या आहेत. मग अशा कुठल्या आहेत, तर अशा संख्या आहेत 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, डॅश डॅश अशा इन्फानाइट आहेत. त्या पण अनंत आहेत, असंख्य आहेत, अनकाउंटेबल आहेत. तर या संख्यांना ऑड नंबर्स असं यांना म्हटलं जातं. या कुठल्याही संख्येला 2 ने भाग जात नाही किंवा त्या 2च्या टेबल मध्ये नाही. त्यानंतर थर्ड जो आहे तो आहे प्राईम नंबर. मराठीमध्ये प्राईम नंबरला मूळ संख्या असं म्हटलं जातं. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या ज्या वेळेला आपण भाग पाडतो किंवा ज्या संख्यांचे असणारे आपण फॅक्टर पाडतो अशा वेळेला त्या संख्येचे फॅक्टर ती संख्या आणि 1 एवढे फॅक्टर पडतात. फॉर एक्झाम्पल काय एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल 2 असेल तर 2चे फॅक्टर आपण जर पाडले तर काय पडतात, 1 आणि 2 म्हणजे ती संख्या पडते, ती संख्या 1 असते आणि 1 हे 2च फॅक्टर पडतात. अशा असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल आहे 3. तर याचे फॅक्टर तुम्ही जर पाडले तर काय पडतात, 1 आणि 3. त्यानंतर आहे 5. याचे फॅक्टर जर पाडले तर 1 आणि 5. जर समजा आपण 4 घेतला तर 4 चे फॅक्टर काय पडतात, 1 पडतो, त्यानंतर 2 आणि 4 म्हणजे ती संख्या 1 आणि एक्स्ट्रा 2 पडलाय. याचा अर्थ 4 ही संख्या प्राईम नंबर नाही. तर मग हिला काय म्हटलं जातं, हिला कंपोजिट नंबर असं म्हटलं जातं. तर प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल. प्राईम नंबर कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येचे आपण फॅक्टर ज्या वेळेला पाडतो त्यावेळेला त्या संख्येचे फॅक्टर काय पडतात, तर तीच संख्या आणि 1 एवढे 2च फॅक्टर पडतात.
अशा संख्यांना आपण प्राईम नंबर असं आपण म्हणत असतो. तर असे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर 2 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, असे इन्फानाइट तुम्हाला पुढे मिळत असतात. तर यावरती तुम्हाला बरेचसे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात की 100 पर्यंत असणारे प्राईम नंबर सांगा किंवा 50 to 100 पर्यंत असणारे प्राईम नंबर सांगा. तर ते तुम्हाला समजले पाहिजे, तर ते नीट तुम्ही समजून घ्या. आता कंपोजिट नंबर बरोबर याच्या विरुद्ध आहे, प्राईम नंबरच्या विरुद्ध. इथे काय म्हटलेलं आहे, तर ज्या संख्येचे फॅक्टर ती संख्या आणि 1 असतो त्याला प्राईम नंबर म्हणतात. मग कंपोजिट नंबर ज्या संख्येचे फॅक्टर ती संख्या पण असते, 1 पण असतो आणि त्या व्यतिरिक्त कुठला तरी अजूनही फॅक्टर पडतो, अशा संख्येला म्हटलं जातं कंपोजिट नंबर. फॉर एक्झाम्पल 4. आता 4 चे जर फॅक्टर तुम्ही जर पाहिले तर काय काय पडतात, तर 4 हा 1 च्या पण टेबल मध्ये आहे, 4 हा 2 च्या पण टेबल मध्ये आहे आणि 4 हा 4 च्या पण टेबल मध्ये आहे. म्हणजे स्वतःच्या पण टेबल मध्ये आहे, 1 च्या पण टेबल मध्ये आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या एका नंबरच्या टेबल मध्ये आहे आणि म्हणून हा कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर पुढे 6 चे फॅक्टर आपण जर पाहिले तर काय पडतात, 1 पडतो, कारण 1 च्या टेबल मध्ये 6 आहे, 2 च्या टेबल मध्ये 6 आहे, 3 च्या टेबल मध्ये 6 आहे आणि 6 च्या टेबल मध्ये पण 6 आहे. म्हणजे 1 आणि 6 व्यतिरिक्त 2 आणि 3 च्या टेबल मध्ये तो 6 असल्यामुळे त्याला कंपोजिट नंबर असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे बाकीचे असणारे एक्झाम्पल मग 8 असेल, त्यानंतर 9 असेल, 10 असेल, असे इन्फानाइट नंबर्स तुम्हाला कंपोजिट नंबरचे तुम्हाला मिळतात. त्यानंतर पुढचा असणारा जो गट आहे तो आहे रॅशनल नंबर. मराठीमध्ये त्याला परिमेय संख्या असं त्याला म्हटलं जातं. आणि परिमेय संख्या रॅशनल नंबर जो आहे, रॅशनल नंबर जो आहे तो रॅशनल नंबर हा क्यू या अक्षराने दाखवला जातो. रॅशनल नंबर जो आहे तो क्यू या अक्षराने दाखवला जातो. रॅशनल नंबर जो आहे तो नेहमी पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये असतो. रॅशनल नंबर हा नेहमी पी बाय क्यू किंवा पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये असतो. बट क्यू इज इक्वल टू नॉट 0. क्यू ची किंमत 0 नसली पाहिजे. अशा असणाऱ्या संख्या गटांना रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 2/3, 7/9, हे बघा, हा म्हणजे पी, हा म्हणजे क्यू. पण इथला नंबर जो आहे हा इक्वल टू नॉट 0 म्हणजे 0 नाहीये, 0 नसला पाहिजे. अशा असणारे जे नंबर्स आहेत किंवा अशा असणारे जे रेशो आहेत, अशा असणाऱ्या रेशोला रॅशनल नंबर असं याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा असणारा जो संख्या गट जो आहे तो इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर हा आर मायनस क्यू किंवा आर ऑब्लिक क्यू या प्रकारे तो दाखवला जातो. आर मायनस क्यू कधी दाखवला जातो, तर काय वेळेला आर बाय क्यू या फॉर्म मध्ये तो दाखवला जातो. इरॅशनल नंबर हे कोणकोणते नंबर आहेत, तर पाय हा इरॅशनल नंबर आहे. पाय हा इरॅशनल नंबर आहे आणि ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाहीत म्हणजे स्क्वेअर रूट निघत नाहीत, ज्या संख्येचे स्क्वेअर रूट निघत नाहीत मीन्स वर्गमूळ निघत नाहीत, अशा संख्यांना इरॅशनल नंबर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल √2 असेल, √3 असेल, 2 चं वर्गमूळ निघत नाही, 3 चं वर्गमूळ निघत नाही, √5 असेल, √7 असेल, असे जे नंबर्स आहेत हे सर्व असणारे नंबर्स यांना इरॅशनल नंबर असं म्हटलं जातं. तर हे असणारे तुम्हाला दाखवलेले मी 6 संख्या गट